हे बघा, हे काहीतरी पिशवीतून घेऊन आले. मी यांना पाठवलं होतं की आपल्याला झाडांना खत घालायचं आहे, तर 2 माणसं भेटली तर जरा सांगून या म्हणून हे गेले होते सांगायला. आणि हे काय आणलं? हे काय आणलं? आंबे आणले. आंबे एवढे सारे? हा, तिथे एका झाडाची फांदी मोडली. अच्छा. तर ते सगळेजण जमा करत होते. हां. मी पण गेलो आणायला. अच्छा, म्हणजे वारा आणि पाऊस आला म्हणून. हा, बघू दे किती आणलं. काय पिशवी भरून आणले. अच्छा, बापरे. अरे 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 अरे, हे आंबे आहेत ना, पिकले असते होय की नाही हो? हा, पण लवकर पाऊस पडलाय म्हणूनसाठी बघा हे सर्व आंब्याची नासाडी झाली. चला हे धुवून घेऊया आपण. इकडे आणा, टपामध्ये टाका. टाका टपामध्ये. सर्व माती लागले ना त्याला. 2-4 दिवस पाऊस थांबला होता आणि अचानक पाऊस आला, आणि ते पण जोराचा. म्हणजे वारासुद्धा सोबत, आणि फांदी मोडली वाटते. हे बघा किती आंबे, बापरे. आणि आणखीन किती जणांनी नेले ते सुद्धा. एवढी नासाडी झाली बघा. आता मी काय करते, यांना स्वच्छ धुवून घेते आणि फोडं करते. आणि जर कडक असतील, जे फुटले नाही आहेत, त्यांना मी काय करते, 1 महिनाभर चालेल एवढं लोणचं बनवते. पावसामध्ये कुठे भाजी वगैरे आणायला जायला नाही मिळालं तर डाळ भात आणि पापड लोणचं 1 नंबर. आता या आंब्यांची फोडं करूया काय? हा, फोडच करायला लागतील ना. अच्छा, फोडच करते. मग काय करणार, हे एवढे आंबे आता पिकणार आहे थोडी, सगळे पडलेले खराब होतील आहे ना. हा, सुकली. सुकली तर सुकली. आता हे सर्व मी काढते धुवून आणि स्वच्छ पुसून घेते आणि फोडं करते आणि उन्हात टाकते. आला ऊन तर मग सुकवणार, ना तर मग काय ते करूया, बघूया. आंबे एवढे ह्यांनी वजन उचलून आणले तर त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे ना. आता मी हे स्वच्छ धुवून घेते, माती वगैरे लागलेत ना, स्वच्छ धुवून घेते आणि फोडं करते. ऊन आला, जर पावसाने मेहरबानी केली तर चांगली सुकतील. ही फोडं करून ठेवली ना आपण, की ना पावसाळ्यामध्ये आहेत ना, सुके बोंबील किंवा करंदी जवल्यामध्ये असं टाकली ना फोडं, 1 नंबर होतात छान भाकरीसोबत. आता एवढं आणले ते काय टाकून द्यायचे काय हो, सांगा बघू. हां, आंबा पण बघा, की कैरी बघा काय आहे ती मोठी मोठी, हे बघा आहे ना. आणि हे फुटलेले ना, याची फोडं करते. आणि अशी चांगले अख्खे असतील ना, कडक एकदम, ते तर मी ना एक अशी बरणी भरून लोणचं करते. आपलं असंच 1 महिन्यासाठी, ठेवणीसाठी नाही. ठेवणीसाठी ठेवलं तर खराब होणार. आपलं असंच रोजला खायसाठी मस्त आहे बघा. हे बघा, किती सारे आहेत ते बघा. खरंच हो, जीव जलतोय हो, काय करणार. आणि आणखीन किती लोकांनी नेलानी पण. ते पुसून जाण्यापेक्षा कोणतरी नेऊन त्याचा काहीतरी उपयोग करेल तर बरं आहे ना. कैऱ्या मी धुवून घेतल्या, आता स्वच्छ पुसून घेते. हे बघा, पावसाने तर अंधार केलेलाच आहे बघा, आणि बारीक बारीक पडतोच आहे. हे बघा हो, तयार व्हायला आलेले बघा. मस्त पिकले असते आंबे झाडावर. हे बघा, तुम्हाला सांगू का, आता याची फोडं सुकवली ना आपण, तर काय सुक्या मच्छीमध्ये एवढी छान लागतील ना, मस्त. त्याला पिकायला ठेवू पण शकत नाही आपण, खराब होतील हो, आपटलेत ना ते. हे बघा, माणसं बोलवायला गेली होते, हे त्यांना पाठवलं मी, बघा 2 माणसं असतील तर बोलवा म्हणून. ते बोलवायला गेले म्हणून आम्हाला या कैऱ्या मिळाल्या, नाही तर आम्हाला मिळाल्या नसत्या. ते बोलतात ना काय, ते दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, तसं झालं हे आता. हे बोलवायला गेले, पाऊस नाही तर बाबा याल का आमच्याकडे. मग ती लोक काय म्हणाले, पाऊस नाही तर आम्ही नक्की येऊ.
मग बोलवायला गेले म्हणून आम्हाला एक टप भरून कैऱ्या मिळाल्या कच्च्या. हे बघा पोट जरा खाऊन बघते. थोडं आंबट आहे, बरोबर लोणच्याचा आंबा आहे. हे बघा मी एवढ्या सगळ्या कैऱ्या कापून घेतल्या आणि हे बघा एकदम छोट्या छोट्या कैऱ्या आहेत, एकदम एकदम कडक आहेत. ह्या मी ठेवल्यात लोणच्यासाठी 10-12 कैऱ्या. हा जो आंबा आहे ना एकदम मिरमिरा आहे लोणच्याचा. ह्याला ना आपण कापून खाऊ नाही शकत. ह्याला ना रस तुपण्याचा आंबा आहे. हा तुपूनच खाऊ शकतो या आंब्याला, असा आंबा आहे हा. हे बघा टप भरून मी फोडं काढली. तेवढी तर तेवढी मिळाली तर खरीच. आता घालते उन्हामध्ये. मध्येच ऊन पडतोय, मध्येच पाऊस येतोय, अंधार करतोय. अंधार केला की भीती वाटते. आता मी काय करते, सगळी सुकत घालते उन्हामध्ये. असं पसरून ठेवते म्हणजे जरा लवकर सुकतील. चला आता मी हे फोडं सुकवते. हे टेबलावरती ना मी ओढणी टाकते आणि त्याच्यात फोडं सुकवून घेते. थोडं सुकवायला टाकलेत मी. बघा जरा आता ऊन बऱ्यापैकी आहे म्हणून चांगली सुकायला टाकलेत मी आता. हे बघा लगेच अंधार केला बघा, आहे ना. आता सुकू देत जरा. असा 2-3 दिवस जरी आला ना ऊन, मस्त फोडं सुकतील. मी सर्व असं कैऱ्या ना हे बघा सुकायला ठेवल्यात. ह्या काय एकदा सुकवून होणार नाही. यांना 2-3 दिवस तरी उन्हात सुकवायला मला टाकावंच लागेल या बाकड्यावरती. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? हे वरती आमच्याकडे खत घालायसाठी माणसं पाहिजेत म्हणून 2-3 बोलवायला गेले की आमच्याकडे खत घालायला याल का. तर तिकडे ना वाऱ्याने पावसाने फांदी मोडली होती आंब्याची आणि याने एवढी पिशवी भरून आंबे आणले आणि मी त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला. आणखीन पण छोट्या छोट्या कैऱ्या मी ठेवल्या आहेत मला लोणचं करण्यासाठी. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? टाकावपासून टिकाव. नाहीतरी कोणी खाल्ले नसते आणि ते असं फेकूनच द्यायला लागले असते. पण आम्ही त्याचं आणलं चांगले ताजे ताजे पडलेले आंबे आणि त्याचा मी उपयोग करून घेतला. व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया मस्त पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.